नमः। प्रवाचिका अहं दया जोशी अत्र समीशां स्वागतम्। बहुदिनानन्तरं प्रत्यक्षतया अस्माकं मेलनं जातम्। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। मुलांनो, आता आपण इयत्ता 10वीचं जे भाषासूत्र 5 आहेत तर त्याचा अभ्यास करणार आहोत। तर सुरुवातीला तुम्हाला शत्रुशानज प्रत्यय दिलेले आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तवतू आणि त प्रत्यय यांचा अध्ययन करायचा आहे। अर्थात इयत्ता 9वीला तुम्ही ते शिकलेला आहात, पण पुन्हा एकदा त्याचं पुनस्मारण आपल्याला करायचं आहे। चला तर मग आपण आपल्या पाठाला आरंभ करूयात। बघा, तर भाषासूत्र 5 जे आहे त्यामध्ये आपण काय बघणार आहोत? तवतू, तवतू प्रत्ययांत आणि त प्रत्ययांत यांचं आपण अध्ययन करणार आहोत। तर सुरुवातीला तवतू प्रत्यय म्हणजे काय तर ते आपण बघूयात। तुमच्या पुस्तकामध्ये इयत्ता 10वीच्या तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर जे आहे 76 षट्सप्ततिः, तर त्या पानावरती त प्रत्यय आणि तवतू प्रत्यय याविषयी माहिती दिलेली आहे। तर आपण आधी तवतू प्रत्यय बघूयात। अर्थात हे जे तवतू प्रत्यय आहेत यालाच आपण काय म्हणतो तर कर्तरी भूतकालवाचक, कर्तरी भूतकालवाचक धातू साधित विशेषण। अर्थात मी शॉर्ट फॉर्म लिहिलेला आहे, तर तुम्ही मात्र पूर्ण शब्द किंवा पूर्ण वाक्य लिहायचं आहे। बघा, कर्तरी भूतकालवाचक धातू साधित विशेषण आपण असं याला म्हणतो। अर्थात तुम्हाला माहितीये की तुम्ही जेव्हा भूतकाळाचा अभ्यास करतात त्यावेळेला तुम्ही लंग लकाराचे जे धातू आहेत तर ते तुम्ही वापरून भूतकाळाची क्रियापद तयार करतात। तर संस्कृत भारतीने ती जी भूतकाळाची क्रियापद आहेत तर ती वापरण्यासाठी थोडीशी क्लिष्ट आहेत। जसं की गमगच्छ धातू आहे, अगच्छत, त्यानंतर अपठत, अलिखत, अशा प्रकारे आपण ती तयार करतो। तर बरेचदा काय होतं की हे तयार करताना थोडासा संभ्रम निर्माण होतो आणि त्यावेळेला ती व्यवस्थित तयार केली जात नाही। तर ही जी आहेत कर्तरी किंवा कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषणं जी आहेत तर ती वापरायला सोपी असल्यामुळे संस्कृत भारतीने लंग लकारांच्या क्रियापदांच्या ऐवजी ही वापरावीत अशी सूचना केली आणि त्यामुळे संस्कृत बोलण्यासाठी सुद्धा आपल्याला फायदा होतो। आपण अतिशय सम्यकतया, अतिशय चांगल्या रीतीने आपण संस्कृत बोलू शकतो। या धातू साधित विशेषणांचा जो वापर आहे तर तो कंपॅरेटिव्हली सोपा आहे, त्यामुळे आपण त्यांचा वापर करून वाक्य अतिशय छान बोलू शकतो। जसं की बालकः गतवान, बालिका गतवती। अर्थात मुलांनो, तुम्ही यापूर्वी विशेषण विशेष्य संबंध जो आहे तर तो अभ्यासलेला आहे। तर काय बरं त्यामध्ये एक भेद आहे किंवा विशेषण विशेष्य जेव्हा आपण वापरतो तर त्यावेळेला कुठल्या गोष्टी आपण लक्षात घेतो तर तुम्हाला माहिती आहे, यापूर्वी मी माझ्या व्हिडिओमध्ये वारंवार त्याचा उल्लेख केलेला आहे। एक कारिका आहे, यल्लिंगम यद्वचनम याच विभक्तीः विशेष्यस्य, तल्लिंगम तद्वचनम साच विभक्तीः विशेषणस्यापि। तर आता बघू, आपण या कारिकेचा अर्थ बघूयात। जी लिंगवचन विभक्ती विशेषाची म्हणजेच कशाची, नामाची असते, तीच लिंगवचन विभक्ती कशाची असते, विशेषणाची। लक्षात आलं? तर आपण ही जी कर्तरी किंवा कर्मणी भूतकालवाचक धातू साधित विशेषण वापरणार आहोत, ज्याला आपण पास्ट पार्टिसिपल्स असं म्हणतो इंग्लिशमध्ये। तर ही जी धातू साधित विशेषणं अर्थात ती विशेषण आहेत, त्यामुळे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचन विभक्तीनुसार आपल्याला त्यामध्ये परिवर्तन करावं लागणार आहे। तर बघा, हे जे तवतू प्रत्यय आहे तर ह्यामध्ये क जो आहे तर तो लशक व तद्धिते म्हणून एक पाणिनींचं सूत्र आहे त्याने निघून जातो आणि हा उकार जो आहे हा स्वर सुद्धा निघून जातो आणि शेवटी काय शिल्लक राहतं, तवत। तर ज्या वेळेला आपण ही धातू साधित विशेषण तयार करतो, कोणती, कर्तरी भूतकालवाचक धातू साधित विशेषण ज्या वेळेला आपण तयार करतो तर ती कशी तयार करायची तर बघा, आपण एक उदाहरण बघूया। गमगच्छ धातू आहे, त्याला आपण तवत प्रत्यय लावला तर कसं रूप तयार होईल, गतवत, गतवत असं रूप तयार होईल। ठीक आहे, तर आता हे जे गतवत रूप आहे तर शेवटी काय आहे, त आहे। तवत मध्ये काय आहे, शेवटी त आहे। त हा काय आहे, व्यंजन आहे, तो हलंत आहे। ठीक आहे, तर हे व्यंजन असल्यामुळे आपल्याला आपण बघितलं की ही जी धातू साधित विशेषण आहे तर ती लिंगानुसार त्यामध्ये परिवर्तन होतं। ठीक आहे, तर मग ज्या वेळेला आपल्याला ही वापरायची असतात त्यावेळेला शेवटी त असल्यामुळे, व्यंजन असल्यामुळे ही काय झाली, व्यंजनांत झाली, तकारांत झाली, व्यंजनांत झाली। त्यामुळे जे व्यंजनांत शब्द जे आहेत तर ते आपण अभ्यासलेले आहेत यापूर्वी, तर
त्या व्यंजनांत शब्दानुसार ह्याची रूपं आपल्याला तयार करावी लागतील. मला असं वाटतं की तुम्हाला हे लक्षात आलं असावं. ठीक आहे. जसं की आपण बरीचशी शब्दरूप अभ्यासलेली आहेत. अकारांत, आकारांत, इकारांत, उकारांत, एकारांत, त्यानंतर शकारांत, चकारांत, अशी स्वरांत आणि व्यंजनांत दोन्ही शब्दरूप आपण अभ्यासलेली आहेत. तर आपल्याला ही धातुसाधित विशेषणं जेव्हा वापरायची असतात त्यावेळेला आपण ती वापरताना त्या शब्दरूपांप्रमाणे त्याची रूपं तयार करावी लागतील आणि त्या प्रकारे आपल्याला ती वापरावी लागतील. कारण आपण काय बघितलं की ती कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचन विभक्तीनुसार आपण त्यांचा प्रयोग करतो. तुमच्या लक्षात येते ना? तर बघा, आता ही कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण आहेत, म्हणून ही कशामध्ये वापरणार? आपण कर्तरी रचनेमध्ये वापरणार. तर तुम्ही यापूर्वी कर्तरी आणि कर्मणी रचना जी आहे तर ती अभ्यासलेली आहे. तर कर्तरी रचना म्हणजे काय? सिंपल सेंटेन्सेस, जसं की मुलगा जातो, मुलगा खातो, मुलगी येते, मुलगी अभ्यास करते. तर ही काय झाली? सगळी कर्तरी रचना झाली, सिंपल सेंटेन्सेस आहेत हे. तर जेव्हा आपण ही कर्तरी रचना करतो त्यावेळेला या कर्तरी रचनेमध्ये ही कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषणं आपण वापरतो. ठीक आहे. तर मग बघा, शेवटी त असल्यामुळे ही काय झाली? तकारांत झाली. तर आपण आता 3 लिंगामध्ये यांचा वापर करणार आहे. मला असं वाटतं हे तुमचं लिहून झालेलं असेल, तर आपण पुढचं बघूया. तर बघा, तर भगवत हा जो शब्द आहे तर हा तकारांत पुल्लिंग शब्द आहे. तर आपण ज्या वेळेला ही धातुसाधित विशेषण तयार करणार, कोणती? तवतू प्रत्यय किंवा कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषण जेव्हा आपण तयार करणार तर ती पुल्लिंगामध्ये भगवत शब्दाप्रमाणे करणार. तर तो शब्द असा चालतो, भगवान, भगवंतौ, भगवंतः, प्रथमा. तर तसंच ही धातुसाधित विशेषण तयार केली जातील. बघा, भगवान शब्दाप्रमाणे गतवान, गतवंतौ आणि गतवंतः, प्रथमा. ठीक आहे. तर भगवान शब्द जो आहे त्याची पूर्ण आपल्याला सप्तमी विभक्तीची रूपं पाहायला मिळतात, सप्तमी विभक्तीपर्यंत. तर तुम्ही ह्या गतवत या विशेषणाची पूर्ण सप्तमी विभक्तीपर्यंत तुम्ही रूपं तयार करू शकतात आणि ती आपण वापरतो सुद्धा. ठीक आहे. पण सध्या तुम्हाला अध्ययनासाठी फक्त प्रथमा किंवा द्वितीया या 2च विभक्तींची रूपं तुम्हाला सध्या अभ्यासासाठी आहे. तर आपण तेवढीच बघूयात. बाकीचा अभ्यास जो आहे, उर्वरित अभ्यास, तो आपण नंतर करूया. ठीक आहे. तर बघा, गतवान, गतवंतौ, गतवंतः अशा प्रकारे ती आपण धातुसाधित विशेषणं जी आहेत, कोणती? कर्तरी भूतकाळवाचक धातुसाधित विशेषणं, त्यांचा आपण वापर करणार. बघा, तर ह्याच्यासोबत आपण आता कर्ता जो आहे तर त्याचा आपण प्रयोग करूया. कसं होईल? बालकः, गतवान. त्यानंतर द्विवचनामध्ये जेव्हा प्रयोग करायचा आहे, बालकौ, गतवंतौ. त्यानंतर बहुवचनामध्ये बालकाः, गतवन्तः. ठीक आहे. मला असं वाटतं तुम्हाला लक्षात आलेलं असणार आहे. ठीक आहे. आता आपण हे जे बघितलं आहे ते पुल्लिंगामध्ये बघितलं. त्यानंतर आपण बघूया की स्त्रीलिंगामध्ये या धातुसाधित विशेषणांचा कसा प्रयोग केला जातो. तर ज्या वेळेला आपण स्त्रीलिंगामध्ये याचा प्रयोग करणार, ठीक आहे, तेच उदाहरण आपण बघूया. गतवत असं उदाहरण आपण बघत होतो. गमगच्छ या धातूला आपण तवत प्रत्यय लावला आणि गतवत असं त्याचं रूप तयार केलं. तर इथे गतवत आणि त्याला ई जोडायचं, दीर्घ ई. तर त्याचं रूप कसं तयार होईल? गतवती असं हे रूप तयार होईल. आणि स्त्रीलिंगामध्ये आपण नदी या शब्दाप्रमाणे, कारण दीर्घ इकारांत स्त्रीलिंगी शब्द आपण कोणता अभ्यासलेला आहे? नदी हा शब्द अभ्यासलेला आहे. आणि म्हणून नदी या शब्दाप्रमाणे याची रूपं होतील. तर नदी शब्द जो आहे तर तो तुम्हाला पाठ आहे, अर्थात तुम्ही 8वीलाच या शब्दाचा अभ्यास केलेला आहे, अध्ययन केलेलं आहे. तर नदी, नद्यौ, नद्यः, प्रथमा. तर तशीच याची रूपं होतील. बघा, गतवती, गतवत्यौ, गतवत्यः अशा प्रकारे. आता बघा, आपण याची प्रथमा विभक्तीची रूपं जी आहेत तर ती आपण बघितली. आता पुन्हा जसं आपण पुल्लिंगामध्ये बघितलं होतं तसंच यासोबत आपण आता कर्ता जो आहे तर तो वापरूया. बघा, बालिका, गतवती, बालिके, गतवत्यौ. त्यानंतर बालिकाः,
गतवत्यः अशा प्रकारे आपण त्याचा वापर करू शकतो. तर आता हे आपण बघितलं आहे स्त्रीलिंगामध्ये. त्यानंतर आपण नपुंसकलिंगामध्ये त्याचा कसा उपयोग करायचा ते आपण बघूया. तर नपुंसकलिंग शब्द जो आहे तकारांत नपुंसकलिंग, तर हा कोणता शब्द आहे? जगत शब्द जो आहे तर तो आपण तकारांत नपुंसकलिंग शब्द जगत हा अभ्यासलेला आहे. तर जगत हा कशामध्ये आहे? नपुंसकलिंगामध्ये. तर म्हणून गतवत हा नपुंसकलिंगामध्ये जगत प्रमाणे चालणार. तर जगतची रूप कशी होतात? जगत, जगती, जगंती अशा प्रकारे. तर तशीच गतवतची रूप होतील. गतवत, गतवती, गतवंती, प्रथमा. ठीक आहे. तर हे जे आहे नपुंसकलिंगामध्ये तर गतवत, गतवती, गतवंती. तर ह्याच्यासोबत सुद्धा आपण कर्ता वापरू शकतो. जसं की आपण पुल्लिंग आणि स्त्रीलिंगामध्ये वापरला त्याप्रमाणेच याचा आपण उपयोग करू शकतो. आता आपण तुमच्या थोडंसं पुस्तकाकडे वळूयात. बघा, तर इथे जे आहेत तवतू प्रत्ययांतानी, तर याचं जे विवेचन, विवरण जे दिलेलं आहे तर ते मी वाचते. बघा, मूलधातू प्लस तवत अशा प्रकारे आपण ती तयार करतो. मी तुम्हाला सांगितलं. आता इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. बघा, कृ धातू आहे त्याला तवत लावलं, कृतवत. दा धातू आहे त्याला तवत लावलं, त्याचं रूप कसं तयार होईल? दत्तवत. त्यानंतर पठ धातू जो आहे त्याला तवत लावलं, पठितवत. इथे इडागम झालेला आहे. इडागम म्हणजे काय? ईचा आगम, म्हणून पठचं काय झालं? पठित. लक्षात येतंय? त्यानंतर बघा, लभ जो धातू आहे त्याचं रूप तवत लावून तयार झालं, लब्धवत. त्यानंतर मुच धातू आहे त्याचं रूप तयार झालं, मुक्तवत. आता इथे बघा, लभचं काय झालेलं आहे? लब्ध. त्यानंतर मुच जे आहे त्याचं काय झालेलं आहे? मुक्त. तर ही जी परिवर्तनं आहेत तर ती म्हणजे ही धातुसाधित विशेषणं जी आहेत ती आधीच तयार केलेली आहेत. तुम्हाला फक्त त्याच्यामध्ये परिवर्तन कसं होतं हे अभ्यासायचं आहे. त्याचं जर तुम्ही सतत सतत वाचन केलं तर ही रूपं जी आहेत ती कशी होतात ती तुमच्या लक्षात येईल. अर्थात आपल्याला ती वेगळी अशी तयार करायची नाही आहेत, हे एक लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, दृश्य धातू आहे त्याला तवत लावलं तर ते काय झालं? दृष्टवत. त्यानंतर इथे प्रथमेची रूपं दिलेली आहेत. बघा, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगामध्ये. कृतवान, कृतवंतौ, कृतवंतः पुल्लिंगामध्ये. त्यानंतर स्त्रीलिंगामध्ये कृतवती, कृतवत्यौ, कृतवत्यः. त्यानंतर नपुंसकलिंगामध्ये कृतवत, कृतवती, कृतवंती. ठीक आहे. आपण हे बघितलं आहे बोर्डवरती. तर ही सगळी रूपं जी आहेत तर ती तुम्ही सगळी वाचायची सतत सतत, म्हणजे ती कशी तयार केली जातात किंवा ती कशी वापरली जातात हे लक्षात येतं. तर ती कर्त्यासोबत सुद्धा वापरलेली आहेत. बघा तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 76 वरती. पठितवान बालकः, पठितवती बालिका, पठितवत अपत्यम, खादितवान बालकः, खादितवती बालिका, खादितवत अपत्यम अशा प्रकारे. तर बघा, आता इथे थोडंसं त्याचं विवरण दिलेलं आहे. एतानी विशेषणानी धातुतः निर्मितानी अतः धातुसाधितानी. तर याला धातुसाधित का म्हटलं जातं? का म्हटलं जातं याला पास्ट पार्टिसिपल्स? कारण ही धातूंपासून तयार केलेली आहेत म्हणून ही धातुसाधित. ठीक आहे. एतानी विशेषणानी कर्तृपदम अनुसरंती. आणि ही विशेषणं जी आहेत तर ती कोणाचं अनुसरण करतात? कर्तृपदाचं. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे की आपण जी कर्तरी रचना बघितलेली आहे, ठीक आहे, कर्तरी रचनेमध्ये काय होतं की कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीनुसार किंवा वचन आणि विभक्तीनुसार क्रियापद बदलतं. विभक्तीनुसार पेक्षा फक्त कर्त्याच्या वचनानुसार क्रियापद बदलतं. जसं की बालकः पठती, बालकौ द्विवचनामध्ये वापरलं, बालकौ पठतः, बालकाः पठन्ति. तर वचनानुसार परिवर्तन झालं की नाही? लट लकाराची क्रियापदं आपण बघितली तर वचनानुसार हे परिवर्तन झालेलं आहे. तशीच ही धातुसाधित विशेषणं जी आहेत तर ती कर्त्याच्या लिंग वचन विभक्तीनुसार परिवर्तित होतात. कारण रचना कोणती आहे? कर्तरी. कर्तरी रचनेमध्ये आपण कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणांचा उपयोग करतो. तर मला असं वाटतं हे तुम्हाला लक्षात आलेलं असावं. आणि अजून जर तुम्हाला काही डाऊट असेल, काही डिफिकल्टी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील तर मी निश्चितच ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन. ठीक आहे. त्यानंतर बघा, विशेष रूपेण अभ्यासम कृतवान छात्रः गुणान प्राप्नोति. अर्थात ही जी धातुसाधित विशेषण आहेत तर हे जे वाक्य तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे, अभ्यासम कृतवान छात्रः, बघा ते हायलाइट केलेलं आहे, कृतवान छात्रः. तर यामध्ये हे विशेषण म्हणून वापरलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगितलं यापूर्वी की आपण ते विशेषण म्हणून पण वापरू शकतो आणि क्रियापद म्हणून पण वापरू शकतो. तर आता इथे विशेषण म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे, कृतवान छात्रः. तर त्यानंतर
बालकः गतवान यामध्ये त्याचा क्रियापद म्हणून उपयोग केलेला आहे. तर आपण विशेषण आणि क्रियापद दोन्ही प्रकारे त्याचा उपयोग आपण करू शकतो. ठीक आहे. तर आता अजून काही उदाहरणं इथे दिलेली आहेत बघा. बालकः ग्रंथम पठितवान, इथे क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. त्यानंतर सीता पत्रम लिखितवती, तर इथे सुद्धा हे धातुसाधित विशेषण क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. त्यानंतर अजून एक उदाहरण दिलेलं आहे बघा. छात्राः का प्रश्नान पृष्ठवन्तः, तर इथे सुद्धा ते क्रियापद म्हणून वापरलेलं आहे. तर मला असं वाटतं हा विषय जो आहे तो तुमच्या निश्चितच लक्षात आलेला असावा. पुन्हा एकदा आपण रिपीट करू की हे धातुसाधित विशेषण, कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण आपण ती तकारांत असल्यामुळे, व्यंजनांत असल्यामुळे त्या शब्दानुसार आपण ती वापरतो. जसं की पुल्लिंगामध्ये भगवत प्रमाणे, स्त्रीलिंगामध्ये नदीप्रमाणे दीर्घ ई जोडून नदीप्रमाणे, आणि नपुंसकलिंगामध्ये ती जगत प्रमाणे त्याची रूप होतात. अर्थात तुमच्या लक्षात आलं असेल. त्यानंतर आपण पुढच्या विषयाकडे वळूयात. बघा, त्यानंतर आपण बघणार आहोत त प्रत्यय. तर ही जी त प्रत्ययांत आहेत, तर मी सांगितलं की हा क निघून जातो आणि फक्त त शिल्लक राहतो. तर जशी आपण कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण वापरतो तशीच ही वापरायची आहे. ठीक आहे. फक्त ह्यामध्ये रचना थोडी वेगळी आहे. आपण कर्तरी रचनेमध्ये ती वापरली कोणती, कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. पण तुम्ही आता कर्तरी कर्मणी प्रयोग अभ्यासलेला आहे. ठीक आहे. तर जेव्हा आपण कर्मणीमध्ये रूपांतर करतो त्या कर्तरीचं, ठीक आहे, तर या कर्मणी रचनेमध्ये आपण ही कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण वापरतो. तर काय होईल की कर्माच्या लिंगवचन विभक्तीमध्ये त्यानुसार परिवर्तन होईल. येतंय लक्षात? तर बघा, तेच उदाहरण आपण बघूयात. गम धातू आहे, त्याला त लावला तर त्याचं रूप काय तयार होतं, गत. ठीक आहे. तर हे काय झालं, कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. मी पुन्हा एकदा इथे लिहिते बघा. कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. ठीक आहे. तर हा भेद मला असं वाटतं निश्चितच तुमच्या लक्षात आलेला असावा. तर आता आपण ही विशेषण म्हणून पण वापरतो, क्रियापद म्हणून पण वापरतो. ठीक आहे. तर आपण आता बघूयात की ह्याच्यामध्ये सुद्धा लिंगानुसार परिवर्तन होतं. तर शेवटी काय आहे, त मध्ये अ आहे, स्वर आहे, म्हणून ही काय झाली, स्वरांत झाली. ठीक आहे. तर म्हणून ही जी आहे, तर स्वरांत शब्द कोणते अभ्यासले आहेत आपण, देव, वन, माला, हे स्वरांत शब्द आपण अभ्यासलेले आहेत. म्हणून पुल्लिंगामध्ये याचं रूप कसं होणार, देव शब्दाप्रमाणे. ठीक आहे. तर म्हणून पुल्लिंगामध्ये आपण ही वापरूया. तर देव शब्दाचं रूप कसं होतं, देवः, देवौ, देवाः, त्याप्रमाणे याचं रूप होईल पुल्लिंगामध्ये. कोणत्या लिंगामध्ये, पुल्लिंगामध्ये. गतः, गतौ, गताः, अशा प्रकारे. ठीक आहे. तर आपण ह्याची उदाहरणं जी आहेत तर ती थोड्या वेळाने बघू. आधी फक्त वेगवेगळ्या लिंगामध्ये कसं परिवर्तन होतं तेवढं आपण फक्त बघूयात. तर मला असं वाटतं लक्षात आलं असेल की पुल्लिंगामध्ये ती देव शब्दाप्रमाणे चालतात. अर्थात आपण देव शब्दाची रूप जी आहेत ती पूर्ण सप्तमी विभक्तीपर्यंत अभ्यासतो. तशीच पूर्ण सप्तमी विभक्तीपर्यंत याची रूप होतील. आले तुमच्या लक्षात? त्यानंतर आपण पुढचं बघूया. स्त्रीलिंगामध्ये, तर स्त्रीलिंगामध्ये याला एक मात्रा जोडायची. ठीक आहे. कोणाला, ह्याला. त्याचं रूप कसं होईल, गता. तर तुम्ही स्त्रीलिंगामध्ये कोणता शब्द, आकारांत स्त्रीलिंग कोणता शब्द अभ्यासलेला आहे, माला हा शब्द अभ्यासलेला आहे. माला, माले, माला, हा. ठीक आहे. तर त्याप्रमाणे ह्याची रूप तयार होतील. गता, गते, गता, हा, अशा प्रकारे. ठीक आहे. तर माला शब्द हा सुद्धा सप्तमी विभक्तीपर्यंत त्याची रूप आहे. आणि म्हणूनच सप्तमी विभक्तीची जी रूप आहेत तेवढी पूर्ण रूप आपण या विशेषणाची तयार करू शकतो. त्यानंतर बघूयात आपण नपुंसकलिंगामध्ये. ठीक आहे. तर अकारांत नपुंसकलिंगी कोणता शब्द तुम्ही अभ्यासलेला आहे, तर वन शब्द तुम्ही अभ्यासलेला आहे. तर या वन शब्दाची रूप कोणती आहेत, वनम, वने, वनानी. तशीच याची रूप होतील. गतम, गतम, गते, गतानी, अशा प्रकारे याची नपुंसकलिंगामध्ये रूप तयार होतील. तर आपण तिन्ही लिंगामध्ये ही कशी तयार करायची हे बघितलेलं आहे. तर आता तुमच्या पुस्तकातली काही उदाहरणं जी आहेत तर ती आपण बघूया. बघा, आधी एक उदाहरण मी समजावून सांगण्यासाठी देते. बालकः, बालकः
पुस्तकम पठती. ठीक आहे, तर ही काय झाली, कर्तरी रचना झाली. ठीक आहे, पठती किंवा पठितवान असं बघूयात आपण. कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण तिथे वापरूया. बालकः पुस्तकम पठितवान. ठीक आहे, तर आता आपल्याला ह्याचं रूपांतर कशामध्ये करायचं आहे, कर्मणीमध्ये करायचं आहे. तर मग ते कसं येईल, आपण बघितलं होतं की ज्या वेळेला आपण कर्तरी रचना बघतो, कोणती रचना, कर्तरी रचना, तर त्यामध्ये काय असतं, कर्त्याची कोणती विभक्ती असते, प्रथमा विभक्ती. आता मी हे नंबर का लिहिले, म्हणजे प्रथमा असं न लिहिता एक नंबर तिथे लिहिलेला आहे, कारण का प्रथमा विभक्ती. त्यानंतर कर्माची कोणती विभक्ती असते, द्वितीय विभक्ती. आणि कर्त्यानुसार क्रियापद कसं असतं, कर्तरी रचनेमध्ये कर्त्यानुसार असतं. ठीक आहे, म्हणून बालकः पठितवान. पण आपण जर इथे कर्ता बदलला, बालकहच्या ऐवजी जर आपण बालकौ असं केलं, ठीक आहे, बालकौ, तर इथे काय येईल, पठितवंतौ. ठीक आहे, बालकाः केलं तर पठितवंतः. अर्थात हे परिवर्तन होतं, मी हे तुम्हाला यापूर्वी समजावून सांगितलं. ठीक आहे, कारण कर्तरी रचनेमध्ये कर्त्यानुसार परिवर्तन होतं. त्यानंतर आता आपण बघूयात याचं कर्मणीमध्ये कसं परिवर्तन करायचं. कारण का आपल्याला कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण वापरायची आहेत. तर आता आपण बघितलं की कर्तरीमध्ये कर्त्याच्या लिंगवचन विभक्तीनुसार ही वापरली जातात. परंतु ज्या वेळेला आपल्याला आपण ही जी कर्मणी रचना करतो किंवा कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण जेव्हा आपण वापरतो, त्यावेळेला ती कर्माच्या लिंग वचन विभक्तीनुसार ती वापरली जातील. ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायचं, की कर्तरी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण कर्त्यानुसार वापरणार आणि कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण ही कर्माच्या लिंगवचन विभक्तीनुसार आपण वापरणार. हा त्यामधला भेद आहे. आलं लक्षात. त्यानंतर बघा, आता याची आपल्याला कर्मणी रचना करायची. तर कर्मणीमध्ये कर्ता हा कोणत्या विभक्तीत असतो, तृतीयेमध्ये. म्हणून कसं होईल, बालकेन. बालकेन. आता पुस्तकम जी आहे त्याची आपण प्रथमा करणार. ही द्वितीय विभक्ती आहे. तर तुम्हाला माहितीये की हा नपुंसकलिंग शब्द असल्यामुळे याची प्रथम आणि द्वितीय विभक्ती ही जी आहे ती एकच होईल. म्हणून कसं होईल याचं, पुस्तकम. ठीक आहे, ही प्रथमा विभक्ती आहे, ही तृतीय विभक्ती आहे. बालकेन पुस्तकम. आणि पुस्तकम हे कर्म असल्यामुळे ह्याच्या लिंगवचन विभक्तीनुसार हे क्रियापद बदलेल. बालकेन पुस्तकम पठितम. ठीक आहे, मला असं वाटतं हे उदाहरण चांगल्या प्रकारे समजलं असावं. त्यानंतर आपण अजून एक उदाहरण बघूयात. बघा, सीता सीता श्लोकान पठितवती. ठीक आहे, तर आता इथे काय, सीता हा करताय प्रथमा विभक्ती, हे आहे द्वितीय विभक्तीमध्ये कर्म आपलं. तर हे कर्म जे आहे हे बहुवचन वापरलेलं आहे. देवः देवौ देवाः प्रथमा, देवम देवौ देवान द्वितीया. ठीक आहे, त्याप्रमाणे श्लोकान. ठीक आहे, इथे बहुवचन वापरलेलं आहे द्वितीय विभक्तीचं. आणि सीता याप्रमाणे क्रियापद पठितवती. ठीक आहे, स्त्रीलिंगामध्ये आपण बघितलं. तर आता याचं आपल्याला कर्मणी करायचं. तर काय, तोच पुन्हा नियम. सीतया तृतीय विभक्ती वापरणार याची. ठीक आहे, कर्त्याची तृतीय विभक्ती वापरणार. त्यानंतर याची प्रथमा वापरणार. आता याची प्रथमा विभक्ती कोणती आहे, आता इथे बहुवचन असल्यामुळे प्रथमेचं सुद्धा बहुवचन आपल्याला वापरावं लागणार. म्हणून कसं होणार, सीतया श्लोकाः. आणि आपण कर्मणी रचना करत आहोत, म्हणून कर्माच्या लिंगवचन विभक्तीनुसार आपण हे विशेषण वापरणार. म्हणून कसं येईल, सीतया श्लोकाः पठिताः. ठीक आहे, ह्याच्यानुसार ही आहे प्रथमा विभक्ती. तर मला असं वाटतं तुम्हाला चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं असावं. तर तुमच्या पुस्तकामध्ये याचं जे विवरण दिलेलं आहे तर ते आपण बघूयात. बघा, मूल धातू आणि त्याला त लावल्यानंतर आता इथे कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये खूपसे अल्फाबेट्स दिलेले आहेत. बघा, त ध न ट ढ ण. तर याचा अर्थ काय आहे की ज्या वेळेला आपण हे धातू साधित विशेषण तयार करतो तेव्हा प्रत्येक वेळेला फक्त तच लावून त्याचं तयार केलं जातं असं नाही, तर बरेचदा त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. जसं आपण बघितलं की लभ धातू, त्याच्यापासून आपण कर्मणी भूतकाळवाचक धातू साधित विशेषण तयार केलं तर त्याचं लब्ध झालं, तिथे ध आला. ठीक आहे, त्यानंतर दृश्याचं दृष्ट झालं, तिथे ट आला. तर अशी परिवर्तनं तिथे होतात. तर ती परिवर्तन होताना कोणकोणते वर्ण तिथे येतात ते फक्त इथे या कंसामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे, तर बघा, आता इथे प्रथमांत रूप दिलेली आहेत. कशा, कोणत्या कोणत्या, तिन्ही लिंगामध्ये, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग. तर ती 2-3 आपण बघूयात. कृ धातू आहे पुल्लिंगामध्ये, कृतः कृतौ कृताः प्रथमा. त्यानंतर स्त्रीलिंगामध्ये कृता कृते कृताः प्रथमा. त्यानंतर नपुंसकलिंगामध्ये कृतम कृते कृतानि. त्यानंतर बघा दा धातूचं दिलेलं आहे
दत्तः, दत्तौ, दत्ताः प्रथमा पुल्लिंगामध्ये. त्यानंतर स्त्रीलिंगामध्ये दत्ता, दत्ते, दत्ताः. त्यानंतर नपुंसकलिंगामध्ये दत्तम, दत्ते, दत्तानी. ठीक आहे. आता इथे ती कशी वापरायची ती दिलेली आहेत बघा. पठितः ग्रंथः, पठिता कविता, त्यानंतर पठितम काव्यम. त्यानंतर बघा खादितः मोदकः. ठीक आहे. आता ही विशेषण म्हणून वापरलेली आहे तिथं. त्यानंतर खादिता कुंडलिका, त्यानंतर खादितम फलम. आता हिचं एक छोटी व्याख्या किंवा विवेचन पुढे दिलेलं आहे. एतानी विशेषणानी धातुभ्यः निर्मितानी अतः धातुसाधितानी. आपण बघितलं होतं. ठीक आहे. धातूंपासून निर्मिती झालेली आहे म्हणून याला धातुसाधित म्हटलं जातं. त्यानंतर एतानी विशेषणानी कर्मपदम अनुसरंती. ठीक आहे. मी यापूर्वी सांगितले आहे की कर्मपदाचं अनुसरण ती करतात. कर्माच्या लिंगवचन विभक्तीनुसार त्यामध्ये परिवर्तन होतं. जसं की श्लोकः पठितः, पुस्तकम पठितम, गीता पठिता. आलं लक्षात. ठीक आहे. बहुवचन असेल तर श्लोकाः पठिताः, पुस्तकानि पठितानि. त्यानंतर गीता, गीताः पठिताः अशा प्रकारे. ठीक आहे. तर जिथे बहुवचन आहे तिथे बहुवचनामध्येच ही वापरली जातील. तर मला असं वाटतं तुम्हाला हे चांगल्या प्रकारे लक्षात आलेलं असावं. तर पुन्हा इथे काही उदाहरणं दिलेली आहेत. तानी दक्षामः वयम् पश्यतु रामेण ग्रंथः पठितः. आता इथे ही क्रियापद म्हणून वापरलेली आहे. ग्रंथ म्हणून पठितः. त्यानंतर सीतया पत्रम लिखितम. त्यानंतर बघा छात्रैः प्रश्नाः पृष्टाः. ठीक आहे. तर ही वाक्य आपण बघितली. तर मला असं वाटतं एकदम चांगल्या प्रकारे तुम्हाला क्लिअर झालेलं असावं की धातुसाधित विशेषण कोणकोणती. एक म्हणजे कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण आणि दुसरं आहे कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण. तर कर्तरी आपण केव्हा वापरतो, कर्तरी रचना असताना, आणि कर्मणी भूतकालवाचक केव्हा वापरतो, कर्मणी रचना असताना. आणि कर्तरीमध्ये कर्त्याच्या लिंगवचन विभक्तीनुसार क्रियापद बदलतं किंवा ते धातुसाधित विशेषण बदलतं तवत प्रत्ययांत. आणि कर्मणीमध्ये कर्माच्या लिंगवचन विभक्तीनुसार हे त प्रत्ययांत धातुसाधित विशेषण जे आहे तर ते बदलतं. ठीक आहे. त्यानंतर आता पेज नंबर 77 वरती तुम्हाला एक एक्सरसाइज दिलेली आहे बघा. ती आपण बघूयात. धातु रूपाणी वा धातुसाधितानी निरीक्षध्वम. तर आता इथे पठ धातू जो आहे, ठीक आहे, तर त्याची धातुसाधित विशेषण जी आहेत, क्षम्यता, तर पठ धातू जो आहे तर त्याची सगळी रूपं इथं तुम्हाला अभ्यासाला दिलेली आहे. तर तशीच तुम्हाला भाष धातू जो आहे, भाष धातू कोणता आहे तर तो आहे पहिला गण आत्मनेपदाचा धातू. तर त्याची रूपं त्याच्याप्रमाणे तयार करायची आहेत. तर बघा ही रूपं कशी तयार होतील. आधी इथे काय दिलेलं आहे, भाषते असं दिलेलं आहे. त्यानंतर बघा शत्रू शानश प्रत्ययांत दिलेली आहेत. त्यानंतर पुढे पठतू म्हणजे हे काय आहे, आज्ञार्थाचं लोट लकाराचं आहे. त्यानंतर तुमंत, त्वांत आणि लेबंत रूपं दिलेली आहेत. त्यानंतर त्याच्यावरती कोणती रूपं दिलेली आहेत, पपाठ म्हणजे हे पपाठ हे जे रूप आहे तर हे आहे भूतकाळाचं, परोक्ष भूतकाळाचं लीट लकाराचं ते रूप आहे. त्यानंतर अपठत, पठित, पठितवत ही सगळी काय आहेत, तवतू प्रत्ययांत. त्यानंतर अपठत हे काय आहे, हे लंग लकाराचं रूप आहे. त्यानंतर पठिष्यती हे लीट लकाराचं आहे. आणि पठितव्य, पाठ्य, पठनीय ही कर्मणी विद्यार्थक धातू साधित विशेषण आहेत. तर तशीच आपल्याला भाषा या धातूची तयार करायची आहे. तुम्ही ही बोर्डवर लिहून देते, तुम्ही लिहून घ्या. बघा तर काय आहे इथं, भाषमाण हे काय आहे, शत्रू शानजंत प्रत्यय, शानक्ष प्रत्यय आहे. कोणतं, भाषमाण. तर तिथे जी ब्लँक्स दिलेले आहेत तर ते तुम्ही फिल करायचे आहे. मी तुम्हाला त्याचं उत्तर इथे लिहून देते. काय होईल, भाषमाण. त्यानंतर पुढे जी रूपं दिलेली आहेत तर ती काय आहे, बभाषे. हे काय आहे, लीट लकाराचं, परोक्ष भूतकाळाचं. त्यानंतर पुढे जे दिलेलं आहे ते कशाची तयार करायचं आहे, लंग लकाराचं, अभाषत. आत्मनेपदी असल्यामुळे त पूर्ण येईल, अभाषत. त्यानंतर भाषित हे त प्रत्यय आहे. त्यानंतर भाषितवत, तवत प्रत्यय लावून कसं होईल, भाषितवत. ठीक आहे, तवत प्रत्ययांत. त्यानंतर पुढे कशाचं होईल, भाषिष्यते. हे आहे भूतकाळाचं, भाषिष्यते. त्यानंतर काय येईल, भाषेत.
विधिलिंग लकाराचा भाषे, त्यानंतर भाष्य भाषणीय, भाष्य, त्यानंतर भाषणीय. ही जी आहेत ती कर्मणी विद्यार्थ धातू साधित विशेषण आहेत. त्यानंतर भाषितव्य ही रूप तयार होते. तर अशा प्रकारे हा जो अभ्यास आहे, ठीक आहे, एक्सरसाइज जी आहे तर ती आपण बघितलेली आहे. त्यानंतर पेज नंबर 78 जे आहे तर यामध्ये जी धातू साधित विशेषण आहेत कोणकोणती, त प्रत्ययांत, त्यानंतर तवतू प्रत्ययांत, त्यानंतर कृत्य म्हणजेच काय कर्मणी विद्यार्थ धातू साधित विशेषण आणि शत्रुशानश, ही सगळी दिलेली आहेत. तर ही जी आहेत ती तुम्ही अभ्यासायची आहेत. कारण तुम्ही जर याचा सतत सतत अभ्यास केला किंवा सतत सतत वाचन केलं तर ही कंठस्थ केली तर ती तुम्हाला वापरायला सोपी जातील. तर मला असं वाटतं हा जो आपला पाठ आहे कोणता, भाषासूत्र 5 जे आहे तर त्यातलं त आणि तवतू प्रत्ययांत हे आपण अभ्यासलेलं आहे. तर हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलेलं असावं असं मला वाटतं. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुमच्यासाठी ज्या गोष्टी अवघड आहेत, जो ग्रॅमॅटिकल पार्ट तुम्हाला समजायला थोडासा क्लिष्ट आहे तर तो खूप चांगल्या प्रकारे, खूप जास्त चांगला मी सोपा करून सांगेन. तर अर्थातच आपण आता समाप्ती करूयात. नमो नमः, धन्यवाद.